कॉम्बॅट एव्हिएटर्स कोर्सच्या 41व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ संपन्न. जवानांनी दाखवली चित्तथरारक प्रात्यक्षिके. बुधवार दिनांक 22 रोजी सकाळी गांधीनगरला कार्यक्रम संपन्न. युद्धजन्य परिस्थितीत हेलिकॉप्टर चालवणे, सैन्याला रसद व जखमींना उपचारार्थ हलवणे आदींबाबत प्रशिक्षण देणाऱ्या नाशिक पुणे महामार्गावरील गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग सेंटर येथे एव्हिएटर्स हे प्रगत प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या 42 अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या 41व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा बुधवार दिनांक 22 रोजी सकाळी उत्साहात पार पडला. यावेळी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. कॉम्बॅट एव्हिएटर कोर्सच्या 41व्या तुकडीचा दीक्षांत संचालन समारोप समारंभ गांधीनगर एअरफील्ड नाशिक रोड येथे पार पडला. चेतक, चित्ता, ध्रुव व रुद्र युद्धभूमीवरील चित्तथरारक प्रात्यक्षिके हेलिकॉप्टरने सादर केली. 23 लढाऊ वैमानिक, 8 लढाऊ हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर, 7 RPAS इन्स्ट्रक्टर आणि 4 मानवविरहित RPAS विमानाचे वैमानिक असे एकूण 42 प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांचा प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये समावेश होता. आर्मी एव्हिएशन कोरचे महानिर्देशक व कर्नल कमांडंट अतिविशिष्ट सेवा मेडल लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कॅप्टन आशिक कृष्णकुमार फ्लेझिंग ट्रॉफी, कॅप्टन ईशांत चांदेवाल PK गौर स्मृतिचिन्ह, कॅप्टन आशिष रांगी सिल्वर चीता व SK शर्मा ट्रॉफी, कॅप्टन विस्मय भागवत मेजर शशिकांत ग्राउंड सब्जेक्ट, मेजर सुधांशु शर्मा मेजर प्रदीप अग्रवाल ट्रॉफी, कॅप्टन कार्तिक शर्मा RPAS मेरिट प्रथम, मेजर अशित आनंद फ्लाइंग इन्स्ट्रक्टर ओव्हरऑल मेरिट प्रथम यांना विशेष व उत्कृष्ट कार्य व प्रशिक्षण म्हणून गौरव करण्यात आला. AB न्यूजसाठी विवेक कडवे, नाशिक.